हे उच्चाराचं लोक करा पोकर बघा हो ना रे सोडलं बेटा मोठ्या बिमारीवर बेटा मी कोणती बिमारी कोणती बिमारी गॅसची बिमारी ह्याची मला गॅसची म्हणजे काय हो ते ऍसिडिटीला म्हणतात का पोट फुगतं का पोटफुगीची बिमारी झाली तुला हो मग काय झालं मावशी काय झालं माती मोठी तब्येत बिघडली होती बेटा सांगू द्या बघा मला काय माहित त्याने सांगते तू आता रडते कशाला म्हणते चलो बेटा गोपे मावशी जाया कुणाची एकच मावशी आहे तू कोण आलं मावशी म्हणल्या त्या बेटा बरे मावशी आता तू आहे का मी सहारा आहे ए मावशी मला एक सांग एवढी तुझी तब्येत झाली का अरे एक सुद्धा कॉल सुद्धा नाही केली एक चिठ्ठी सुद्धा नाही पाठवली आम्हाला तुला तुम्हाला काम करू बघा करायला पाहिजे तुम्ही बिस्किटच्या पुढे लिहिले असाल काय बिस्किटच्या पुढे काय मावशी आम्ही नाही खात तुम्ही नाही हो मावशी गाडी घ्यावं लागेल मला असाल नाही तुम्ही तर आता मावशी मला माहिती आली असतं ना मी अगोदरच आली असते नाही नाही तुमची सगळी मावशी राहिली असेल असे गेले असते का सगळ्यामध्ये काय राहते हो पोटा पोटा नंतर मोठा काय म्हणतात का ए मावशी तसं नाही का तू आमची जेव्हा मावशी मावशी आहे का तुला कशाला विसरून आम्ही हो का नाही का काय काय म्हणता बेटा ए मावशी एक काम पडलं तुझ्यासोबत मी तुझ्या घराकडे आली का माझ्याशी माझ्यासोबत ए मावशी अगं साऱ्या गवळी बाजारला निघून गेल्या मावशी अगं गोपिका आणि मी राधा येते आम्ही दोघेच राहिल्या का घरी तुम्ही कशासाठी राहिलेलं मावशी जायला सोबती कोणी नाही मिळालं का मग तुझ्या घराकडे आली माझ्या घराकडे आले होय तर मला काय म्हणता बेटा तुम्ही आता आजच्या दिवस आमच्यासोबत बाजारला चाल नाही बेटा का बरं नाही विश्वाचा आजचा जमाना झाला बेटा राधा ए मावशी आमच्या मला किती जवान झाली आजकालच्या आम्ही जवान मुली आहे आम्हाला काही कळत नाही का तेवढं म्हणून आजच्या सोबत चालेल की आजच्या दिवस तुझ्या मावस आम्हाला एवढी म्हातारी झाली तरी माझ्या मावशीला हातामध्ये जवळपणामध्ये जसा कलक होता का नाही आता बुलपणामध्ये ढिला पडून झाला आता कलकच्या कलकच आहे माय म्हणजे तुझ्या जमिनीला पूर बसते वाटते बाई हो केवळ खेळते वाटते बा अहो सांगून नको त्यावेळेस रट्टा मारते का बेटा हा बाबा पुढे दोन्ही साईडला पुढे नाही का सुजवून टाकलं मार खाल्ली असते व्यवस्थित लोकच नसते गेली नुसत्या मारायला फुटलं ना गे मारायला फुगली मग तुला काय वाटतं का मार खाल्लं ना फुगली वाटतं का ए मावशी माझी लक्षच नाही बाई तुझ्याकडे काय तुझ्या नकामध्ये हाय व बंडीच आहे हा मुकला त्याच्या मुकडावर सरकाची आहे का मग कशी आहे का पैसा आता मदत करायचे बनवून दिलेल्या फेरीला मदत करायची जवानपणामध्ये बनवून दिलं बेटा आता मदत करायची बनवून दिलं ए मावशी कोणी खात्याकडे खोलली हो नाही सुंदर खडे नाही याची असं आता मोवाडीने मोवाडीने खाल्ली होय का ए मावशी काय म्हणतो बेटा मग तू येणार आहे का आमच्या नाही बेटा मी एवढं शकत अहो चाललं अशी काय करते नाही ए मावशी काय म्हणतो मावशी चाललं दही नाही दूध नाही लोणी नाही बेटा म्हणता बेटा दही लागे तर दही देऊ दूध लागे तर दूध देऊ होय का आणि लोणी लागेल तर लोणी सुद्धा नाही होतात देऊ अगे तुला मावश्याला उष्णवाडीचा पसंत नसे बेटा हो उष्णवाडी कमी काम देईल म्हणते स्वतःला पाहिजे म्हणते नंतर म्हणजे स्वतःच्या कशी आमच्याकडे त्याच्यात थोडं तुला देऊ आम्ही आमच्यासोबत आम्ही मावसाला विचारू काय म्हणतो बेटा अगर राधिका बाई जाऊ देणार नाही मावसा दे मोठा खरा बेटा अगर राधिका बाई जाऊ देणार नाही आणि
माया खेळवा कारभारी मोठा खराब आहे अगं जाऊ देणार नाही आणि माया खेळवा कारभारी कशी काय येऊ मी बाजार कशी काय येऊ मी बाजार तरी आपण आणि मारते मावशीकडे सांगूच नको रोज रात्री सपना रात्री स्वप्ना मंदी बाई जोरात दचकते त्याच्या दंडात दिसते मला स्वप्नामध्ये मी हो एवढं मार मारते नाही का हो मग काय म्हणते तुमच्या जवानीचा रंग कशी येऊ तुमच्या संग अगं तुम्ही जवान मी तुझी म्हणून काय झालं पल्ली म्हणून काय होत काय मावशी तुला सांभाळून नाही सांभाळून आणणार असं आहे का आता जवानीचा रंग कशी येऊ तुमच्या संग आणि आहे तुम्ही तिथं राहणारी कशी काय येऊ बाजारी कशी काय मावशी रात्री तू सांगते सोबत चालू भीती वाटते का जाण जाऊन मुली आहे मावशी आम्ही तुझी वाट आणि दूर या मुलांचा घाट आणि पाय घसरून पडेल घसरून फुटेल बरोबर आहे ग आहे जवान रंग आणि कोरा कोरा माल जवानाकडे कोऱ्या कोऱ्या दिसून आले की झालं माल म्हणते आम्ही माल दिसतो बाबा माल कोण्या वस्तूला म्हणते
अगं तुमची नकरेला चाल आहे कोरा कोरा माल आणि माई गरीबी लाचारी कशी काय येऊन बाजारी येऊन बाजारी तुम्ही आता आग्रह धरल्या तर मी विचारून पाहतो त्या मावशीला घे मावशी लवकर विचारा. ठीक आहे बेटा विचारतो ए मावशी हात दुखला घरी आ का